नमस्कार मॅम. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो. आज जे काही आहे, आत्ता जस्ट झालेली एक बॅच आपली मराठीची हस्तरेषा शास्त्राच्या ऍडव्हान्स कोर्सची, त्यातल्या एक विद्यार्थिनी आहेत. अतिशय हुशार, गुणी आणि खूप चांगले अनुभव जे काही आहेत त्यांना येत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, शुभांगी मॅमशी. स्वागत आहे मॅम तुमचं. येस सर, थँक्यू. बोला, कुठून आहात तुम्ही? कसा कोर्स सुरू झाला? कसं जॉईन केलं? बिंदास जे काही आहे ते एक्सप्लेन करू शकता. हा, माझं नाव शुभांगी करपे. मी सध्या जुन्नरला राहते. माझं माहेर कल्याणचं आहे. आणि मला सरांचा क्लास म्हणजे एज आता माझं 45 आहे. आणि मला 44 इयर पर्यंत कधी वाटलं नाही की मी मध्ये जाईल किंवा ॲस्ट्रॉलॉजी ऑकल्ट सायन्स मध्ये जाईल वगैरे असं काही. पण अचानकच म्हणजे हे हात आता पामिस्ट्री शिकली तर मला समजते की जे आपल्या हातावर विधी लिखित आहे त्या गोष्टी कुठून ना कुठून होणारच आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला योग्य ते मार्ग आपोआपच मिळत जातात. म्हणून पामिस्ट्री शिकल्यावर मला एक खूप मोठा कॉन्फिडन्स आलाय की जे हातावर विधी लिखित आहे त्या गोष्टी 100% घडणार आहेत आपल्या बरोबर. आणि जे सरांकडे मी शिकली, सरांनी डे फर्स्ट पासून मी प्रेडिक्शन चालू केलं. सर एक लाईन शिकवलं, एक पर्वत शिकवलं की मी ते लगेच सुरू करायची. की जे पण क्लायंट येईल पार्लरमध्ये, मी एक ब्युटिशियन पण आहे, माझं स्वतःचं पार्लर आहे. पण मला जेव्हा इंटरेस्ट सुरू झाला की नाही आपण ऑकल्टमध्ये गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे, आपले समाज कार्य करायची पण आवड आहे. आणि जर इन्कम सोर्सच माझा जर पार्लरमध्ये मला असं वाटायला लागलं की नाही कदाचित आपल्यासाठी वेगळं काहीतरी बनलं आहे, आपण त्याच्यासाठी केलं पाहिजे काम. आणि माझे एक सहकारी मित्र आहेत वाडेकर, त्यांनी मला अमरनाथ तांबे सरांचा हे दिला, रेफरन्स दिला की आपण यांच्याकडे क्लास करूयात म्हणून. आणि अचानकच लगेचच सरांनी क्लास सुरू केला. आणि सरांशी मी स्वतः आधी पहिले कॉन्टॅक्ट केलं, सगळं विचारलं आणि सरांशी बोलूनच खूप कॉन्फिडन्स आला की नाही सर आपल्याला खूप छान गाईड करतील. म्हणजे एक आपल्याला माहिती पडतं ना की नाही बाबा या माणसाकडून आपल्याला व्यवस्थित गाईड मिळेल, ते पण लाईफ टाईम. हा कॉन्फिडन्स इथेच मिळाला बोलल्यानंतरच, म्हणून असं वाटलं की नाही काहीतरी आपलं इथे छान होणार आहे. आणि जसं डे फर्स्ट पासून सरांनी सुरू केलं तसं मी प्रेडिक्शन चालू केले. आणि ते इतकं सुंदर नॉलेज आणि अॅक्युरेट आहे की लोक समोर मी सांगायची की ते लगेच म्हणायची की अरे हे एवढं कसं तुम्ही परफेक्ट सांगताय, तर मी सांगायची की नाही अजून तर सुरुवात आहे, अजून खूप सारं शिकायचंय. आणि ज्यांना ज्यांना पण असंच प्रेडिक्शन केले की हातावरून कोर्ट मॅटर पोलीस स्टेशनशी संबंध येणार आहे किंवा तुम्हाला त्याच्यात यश मिळेल, तर हे झाले पण त्यांचे रिझल्ट पण लागले. आणि त्यांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की तुम्ही प्रेडिक्ट केलं होतं आणि आमच्या बरोबर हे असं झालं, तर तो एक खूप वेगळाच कॉन्फिडन्स मिळाला. क्लास संपून 8 दिवस पण नाही झाले तर एवढे क्लायंटचे फोन येतात ते मॅम फी घ्या पण तुम्ही ते करा. आता हा, ऍक्च्युली दिवसभर. तुमचा ऍक्च्युली तुमचा क्लायंट बेस जो आहे तो क्लास शिकताना सुरू झालेला होता. हो कारण सर. तुमचं पार्लर होतं, कनेक्टिव्हिटी तुमची लोकांशी चांगली होती. आणि छोटे छोटे प्रिडिक्शन जे मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो की सुरू केलं आपण, आपल्या नोट्स आपण स्वतः बनवायच्या. आपले स्वतःचे, कुटुंबाचे, मित्राचे, नातेवाईकांचे किंवा जे तुमच्याशी कनेक्टेड लोक आहेत त्यांचे हात बघायला छोटे छोटे सुरुवात करायचं आणि प्रिडिक्शन. तर त्यामध्ये तुम्ही एकदम तंतोतंत जे काय आहे प्रिडिक्शन हो. द्यायच्या. त्याचा बेनिफिट तुम्हाला आत्ता झाला बघा. बरोबर. नाही खूप जसा छान कोर्स म्हणजे पुढे गेला. स्वतःहूनच मला असं वाटलं होतं होईल की नाही पुढे जाऊन काय, पण आता मला लोकांना म्हणजे सांगावं लागतं थांबा मला वेळ मिळेल तेव्हा सांगेल. लोकांचे आधीचे क्लायंट झाले की मी सांगेल, म्हणजे आधीच बुक झालेत सगळे. फी घ्या पण तुम्ही आमचं करा असं. की बरोबर. ते एवढं सांगताय ना, म्हणजे खूप सुंदर नॉलेज सर तुम्ही दिलंय. आणि पामिस्ट्री म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी पण मी करते, वास्तू पण करते, न्यूमरॉलॉजी पण करते, पण पामिस्ट्री वरून जेवढा कॉन्फिडेंटली सांगता येतं ना तेवढा कुठलंच नाही. की सध्या लोकांना करंटली तुमचं म्हणजे आता काय चालू आहे ते सांगायचं असतं, लोकांना त्याच्यामध्येच इंटरेस्ट फार असतो आणि प्रॉब्लेम पण तेच असतात सगळ्यांचे. की आर्थिक फायनान्शियल कसं असेल, पुढे जाऊन कसं फ्युचर असेल, ते जर आपण सांगितलं ना, इव्हन मी माझ्या हातावरून पण तुमच्याकडून प्रेडिक्शन करून घेतलं की अनालिसिस, की मला पुढे जाऊन काय, मग तो कॉन्फिडन्स आला ना की हा बाबा मला या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन एवढा फ्लो आहे, एवढं सगळं चांगलं आहे, माझी धनरेषा आता इथून पुढे खूप छान आहे, तर मी दुपटीने काम करते आता. की नाही बाबा, एवढं यस. चांगलं आहे, माणसाला एक कॉन्फिडन्स मिळून जातो ना असा. की 45 इयर तुम्हाला एवढा स्ट्रगल करावा लागला पैशासाठी आणि अचानक पुढचं आयुष्य तुम्हाला एवढं छान आहे असं. म्हणजे पेशन्स ठेवणं हे फार आयुष्यामध्ये गरजेचं असतं. आणि तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता, आणि त्या तुमच्यासारखे गुरु मिळाले तर मग काय हेच नाही. बरोबर म्हणजे बरोबर कोणालाही आम्ही बरोबर. सजेस्ट करू की पामिस्ट्री शिकायची असेल तर नक्कीच सरांकडे या, म्हणजे कोणाचाच काहीच लॉस होणार नाही, झाला तर लाखो पटीने फायदाच आहे. कारण बघा, आपण नक्कीच. कोर्स असा काही डिझाईन केलेला आहे
की हाताचा रंग, आकार, बोट, पर्वत, रेषा, चिन्ह सुटसुटीत आणि मेन म्हणजे ह्युमन वरती, मानवीय हातावरती सगळ्या काही गोष्टी आपण जे काही आहे शिकत असतो, बरोबर. तर समजायला शिकायला अतिशय सोपं. कुठं काही व्हाईट बोर्ड नाही, कुठं काही इमॅजिनरी हात नाही की ही रेषा आहे, हे चिन्ह असं आहे, इकडं स्टार आहे. जे आहे ते ऍक्च्युअल सगळं हातावरती आपण जे काही आहे शिकवत असतो. त्यामुळे तुम्हाला शिकायला सोपं होतं. ऑब्विसली प्रॅक्टिस कशावर करायची, तुम्हाला बोर्डवरती थोडी प्रॅक प्रॅक्टिस हो, करायची. प्रॅक्टिकल क्लायंटचे तुम्ही हात. खूप छान घेतलं. आणि आता तुम्ही परवा जे क्लायंट टाकलं म्हणजे आपल्या ग्रुपवर हात हो, प्रेडिक्ट करायला तुम्ही प्रश्न विचारला होता 1.5 कोटीचा. अगदी बरोबर. हे बघा, इतके 68 त्यांचं वय आहे. पण पण तो एका छोट्याशा धनरेषेवरच्या डॉटमुळे त्या व्यक्तीला 1.5 करोड रुपयाचं नुकसान झालेलं आणि ते आहे. प्रेडिक्ट करता आलं ते मला खूप छान वाटलं की बाबा आपल्याला तुम्ही सांगता येतं या गोष्टी एकदम आणि पूर्ण. अचूकपणे ते जे काही आहे ना, तो डॉट तुमच्या लक्षात आला. म्हणजे मॅक्सिमम हम्म. बॅच मधल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला, पण तुम्ही पटकन जे काही रिप्लाय दिला, तर तो सेन्स सगळ्यांमध्ये ऍक्टिव्हेट होत चाललेला आहे. पण तुम्हाला लवकर समजलं त्या गोष्टी, बरोबर. तर असं छोटे छोटे प्रिडिक्शन असतात, खूप जे काही मायक्रो लेवलचे जे काही गोष्टी असतात, पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे किंवा त्याचं प्रिडिक्शन जे आहे, किती पटकन आपल्याला देता येतं, किती एकदम इझी आणि हा पद्धत. एवढा कॉन्फिडन्स ह्याच्यामुळे आला की तुमचे प्रेडिक्शन इतके अचूक आहे ना की मी समोरच्याला बोलते की तुम्हाला मान्य करावंच लागेल म्हणून हे खोटं असूच शकत नाही. सुरुवात म्हणजे किंवा स्वभावापासून. सुरुवात जी हा. आहे, ज्या वेळेला आपण सुरुवात करतो, तर रंगावरून, हाताच्या आकारावरून, बोटांमधले जे काही चढ उतार आहे, 99% त्याचे स्वभाव जे काही आहे तिथं क्लिअर मॅच होतात. त्यामुळे व्यक्ती समोरचा जो असतो, जरी तुम्हाला टेस्ट जरी करायला आलेला, अरे ह्या मॅमला येतंय का, या सरांना समजतंय का, तो सुद्धा पहिल्याच 5 मिनिटामध्ये ना शांत होऊन जातो. त्याला सगळं कळतं का, अरे हे तंतोतंत ह्या मॅम जे सांगताय ते माझ्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहे स्वभावाच्या बाबतीत. आणि ज्यावेळेस पर्वतांवर जा, पर्वतांचे गुणधर्म, चिन्ह, रेषा, मग तर व्यक्ती 100% सरेंडर. कारण तुम्ही पास्ट, प्रेझेंट या सगळ्या गोष्टी मॅच केल्या, की मग त्याला फ्युचरवरती विश्वास येतो की हा, ह्या पद्धतीनेच. म्हणजे इव्हन ज्यांना विश्वास पण नसतो ना या सगळ्या गोष्टीवर ऑकल्ट सायन्सवर किंवा काय त्यांना पण ते लोक आधी हात दाखवायला नाही म्हणतात. मग मी म्हणायचे हात दाखवा मग तुम्हाला बरोबर विश्वास बसेल. मग या वर्षी तुम्हाला स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम झालाय, या वर्षी काहीतरी इमोशनल सेटबॅक आलाय तर लगेच अरे बापरे एवढं सांगते मग घ्या फोटो. की ते आश्चर्यचकितच होतात म्हणजे कम्प्लीट. आणि ते एवढं म्हणजे नॉलेज परफेक्ट म्हणजे एका महिन्यामध्ये एवढं कव्हर करणं ही सोपी गोष्ट नाहीये हो, की तुम्ही कोर्स लगेच मोठा आहे. प्रेडिक्शन. ऍक्च्युअल मध्ये हा हम्म. कोर्स मोठा आहे. मिनिमम सुरुवातीला मी 6 महिने घ्यायचो, नंतर 4 महिन्यावर आणला, पण आता याला 30 डेज मध्ये आहे ना, तो डेली बेसिसवर आपण करतो म्हणून रिकवर होतोय तो. नाही तसं जर खूप छान. बघितलं म्हणजे तर. प्रत्येक विद्यार्थ्याने जर डेली स्टडी केला आणि त्याच्यावर जर फोकस केला तर तुम्हाला खूप छान इन्कम साठी पण खूप चांगली गोष्ट आहे. आणि स्वतःला इतका कॉन्फिडन्स येतो ना की सरांची शिकवण्याची पद्धत आणि सगळं फ्रेंडली नेचर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला तिथे कम्फर्ट वाटतो कुठलाही प्रश्न विचारायचा कधी. आणि सर आपला ग्रुप पण म्हणजे ऍक्टिव्ह ठेवतातच नंतर पण. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी ते गाईड करतातच. त्याच्यामुळे एवढं घाबरण्यासारखं काही कारण नाही वाटत की सर गरजेचं आहे ना. हे आपल्याला बघा, नंतर. आता हो. मार्केटचा काय ट्रेंड आहे, शिकवा आणि सोडून द्या, बरोबर. पण इथं तसं नसतं. डॉक्टर असेल, कोणी असेल, काय म्हणतात, आम्ही प्रॅक्टिस करतो. तसं हो. आपण सुद्धा गूढशास्त्रात जेही लोक काम करतात, स्पेशली हस्तरेषा शास्त्रात, हा प्रॅक्टिस आहे आपली. जेवढे लोकांचे हात तुम्ही बघाल, नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, समजायला मिळतात. आणि आपण जे कोर्समध्ये शिकतो ते इव्हेंट त्या व्यक्तींसोबत तंतोतंत मॅच होतात, बरोबर. मग कधी कधी काय, असं नाही की 100%, काही पॉईंट आपल्यालाही कधी कधी शंका येतात. तर ग्रुप ऍक्टिव्ह असला ना, ज्या गोष्टी एखाद्या विद्यार्थ्याच्या लक्षात आल्या नाही, आता डॉट तुम्ही त्या दिवशी एकदम पटकन पकडला धनरेषेचा, काहींना वेळ लागला. कधी कधी राहुरीचा कट पण असतो, एखादा तीळ असतो, एखादा उंचवट्यावर एखादं अशुभ चिन्ह असतं, त्याचाही इम्पॅक्ट मिळालेला असतो. किंवा व्यक्तीच्या वैयक्तिक जे काय आहे त्याच्या जीवनात काही नसतं, त्याच्या हातावर काही नसतं, लाईफ पार्टनर आहे, आई वडील आहे, संतती आहे, त्यामुळे सुद्धा छोटे मोठे निगेटिव्ह इव्हेंट जे आहे व्यक्तीला मिळतात, तर ते सुद्धा कॅप्चर करता येतात, बरोबर. तर तसं ग्रुपमध्ये हे डिस्कशन होत राहिलं तर बाकीच्यांच्याही जे काही समाधान होतं, एक प्रॅक्टिस होत राहते. माइंड जे काही आहे ते फ्रेश होत असतं. अरे हा, आपण हे शिकलेलो आहोत, यांच्या लक्षात आलं, आपल्या नाही आलं, पुढच्या वेळेला अजून जोर देऊन त्या गोष्टीवरती व्यक्ती जो आहे ना, तो फोकस देतो. तर तो ग्रुप ऍक्टिव्ह ठेवण्याचा उद्देश आहे.
नाही, खूप छान. आणि तुमची अनालिसिस करायची पद्धत, जे प्रॅक्टिस सेशनचं जे अनालिसिसचं आपण शेवटचं सेशन घेतलं, हो. ते खूपच छान होतं. आणि त्याच्या पद्धतीने मी आता लोकांना सध्या नोट्स काढून वगैरे सगळं प्रॉपर देतीये. तर सांगायची एक पद्धत पॉझिटिव्ह, कुठल्याही गोष्टी निगेटिव्ह जरी असल्या तरी मग मी ज्यांचं आमच्या घरातलेच 2 वकील लोकांचं केलं, सासू-सासऱ्यांचं, त्यांना दिलं सगळं अनालिसिस करून आणि छान सगळं प्रेझेंट करून सांगितलं. तर ते म्हणतात, "तू सगळं पॉझिटिव्हच बोलते." म्हटलं आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे, म्हटलं निगेटिव्ह गोष्टी खूप सांगितल्यात त्याच्यामध्ये. पण ते समोरच्या माणसाला निगेटिव्ह वाटलं नाही पाहिजे, खूप की महत्वाचा मुद्दा. कारण हां. काय होतंय मार्केटमध्ये 90% लोक भीती दाखवणारे बसलेले आहेत. हे आहे त्यामुळे ही गोष्ट होईल, डिव्होर्स होईल, हेल्थचे इश्यू येतील, फायनान्शियल इश्यू राहतील, व्यापारात लॉसेस होतील. असे भीती दाखवणारे भरपूर लोक जे काय आहे मार्केटमध्ये आहेत. आपण कोणाचंही जीवन बदलू शकत नाही. आपण एक वाचक आहोत. परंतु आपल्याला जर समजतंय, की ह्या-ह्या ठिकाणी याला अडचण आहे, सौम्य पद्धतीने सांगायचं. आणि जी ट्रिक मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवत असतो, कधी व्यक्तीला जे काही आहे ना, गाईड केलं ना, की तिथं संयम ठेवा बाबा. इन्व्हेस्टमेंट असेल, कुठलंही काही रिस्क असेल, लोन असेल, ह्या गोष्टीमध्ये जायचं नाही. 100% अगोदर माहिती असेल, कल्पना असेल त्या व्यक्तीला, तर तो संयमाने तिथून वागतो. पण अचानक जर व्यक्तीचे लॉस झाला, जॉब गेला किंवा बिझनेसमध्ये लॉस झाला किंवा हेल्थचा इश्यू आला, तर तो जास्त टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये असतो. बरोबर? तर आपण काय करतो, मार्ग दाखवतो व्यक्तीला. त्यामुळे तो कसा हसत खेळत, "अरे हां, यांनी सांगितलेलं आहे, असं-असं इथं रिस्क घ्यायची नाहीये. आरामशीर जे काही आहे जीवन जगायचंय." तर त्यांना सोपं होतं ते. मार्केटमध्ये 90% च्या वरती लोकं जे आहे ना, अशा पद्धतीने कन्सल्टेशन करत नाही. तर आपण हसत खेळत, सरळ साध्या सोप्या पद्धतीने कन्सल्टेशन केलं, तर समोरच्यामध्येही कॉन्फिडन्स येतो तो. निगेटिव्ह नाही, गोष्टी भरपूर. त्याला आणि कसं आहे, प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असणारच आहे. पण छोट्या-मोठ्या त्याला कुठल्या तरी पॉझिटिव्ह अडचणी गोष्ट असतातच. सांगून त्याला चांगल्या गोष्टी हे करून तो आयुष्य चांगलं जगू शकतो ना. म्हणजे तेवढा मार्ग आपण लोकांना दाखवू शकतो. लिटरली आता तो जो विषय होता ना परवाचा डॉट, तर ते सुसाईडचे थॉट सुद्धा त्यांच्या माइंडमध्ये येऊन गेलेले होते. कारण त्यांचा गुरु पण दूषित होता. हं. कौटुंबिक जीवनात सुद्धा भरपूर गडबडी त्यांच्या संततीच्या बाबतीत, वाईफच्या बाबतीत. तर त्यांनी असं ठरवलं होतं, की आता शेवटचं यांच्याकडे जे आहे एकदा विश्लेषण करायचं आणि जीवन संपवायचं. ह्या टोकाची जी काही आहे भूमिका त्यांची होती. पण ज्यावेळेला त्यांना सगळं समजून सांगितलं, हात बघितला, येणारे तुम्ही जीवनरेषेवरती सुद्धा फोकस करा. तो फोटो आहे. इतक्या छान प्रोग्रेसला येईन आणि सगळ्या काही गोष्टी त्यांच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आहे. 68 असून पुढच्या कालावधीत. तर ते इतके खुश झाले. त्यांना जिथं-जिथं प्रॉपर्टी झाल्या ना त्यांच्या, ते कन्स्ट्रक्शन ते एज सुद्धा सांगितले ना, ते एकदम आश्चर्यचकित झाले. एकदम आश्चर्यचकित. अरे परफेक्ट, हां, इथंच मी जे काही आहे प्रॉपर्टी घेतल्या. कधी-कधी काय कंपनी, कुठं कन्स्ट्रक्शन. एकदम खुश झाले. ते म्हणे, "मला तुम्ही एकदम जीवनदान दिलं" म्हणे. नाहीतर मी जे आहे ना फुल डिप्रेशनमध्ये गेलो होतो म्हणे. असा त्यांनी फीडबॅक दिला. खूप खुश होते ते. आणि काही गोष्टी हातावर आहेत, हे विधिलिखित होणार आहेत ना. म्हणजे आपल्याला आधी कळलं तर आपण त्यांना अलर्ट करू शकतो. पण आता होऊन गेल्यात त्या गोष्टी, त्या होणारच होत्या. ते येस. आपण जर त्यांना व्यवस्थित म्हणजे समजावून सांगितलं, तर त्यांना कळतं, की "हां बाबा, होणार आहे त्याला, जे होऊन गेलं लॉस, त्याला आपण काही करू नाही शकत. पण जे आहे पुढे, त्याच्यासाठी अलर्ट करून त्याच्यातून आपण चांगलं जीवन जगू शकतो." हा कॉन्फिडन्स आपल्याला लोकांना देता येतो. की येस. कधी-कधी लोकांना असं वाटतं, की आपण काही चुका केल्या म्हणून असं काही झालं का? तर होतात, चुका होतात आपल्याकडून, नाही असं नाही. पण काही गोष्टी विधिलिखित असतात, की जे आपण जन्मताच घेऊन आलोय आपल्या हातावर. त्या होणारच होत्या. जसे की धनरेषेचे कट हो, आहे, हो. जीवनरेषेवरचे कट आहे. त्या कालावधीमध्ये इतका काही व्यक्ती डिस्टर्ब असतो. लिटरली म्हणजे कोणी काही काळा जादू केली का? कोणी काही खाऊ घातलं का? काही कोणी उतारा केला का? इतके निगेटिव्ह विचार व्यक्तीच्या मनात येत असतात आणि रोज बोलून पण दाखवतात. काही लोकं जे आहेत ते पितृदोष, अंगी शांती, हे असे काही-काही उपाय जे काही आहे, ऑलरेडी ते अडचणीत आणि त्यांना खूप मोठमोठ्या लाख-लाख रुपयाच्या आणि हजारो हं. रुपयाच्या शांत्या किंवा असे उपाय देणं ना, ते चुकीचं असतं. बरोबर? तर आपण जे सांगतो, स्मूथ एकदम आणि ईझी वेने सांगितलं ना, तर खूप चांगला इम्पॅक्ट मिळतो त्या व्यक्तीला. ते बरोबर आहे. ते खूप छान. पण सर, तुमचं नॉलेज हे अगाध आहे आणि भरपूर लोकांनी त्याचा फायदा धन्यवाद. घ्यावा. भरपूर लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. भरपूर स्टुडंट तयार व्हावे आणि समाजाला पण आपला उपयोग झाला पाहिजे. ज्या समाजात आपण राहतो त्याचं आपण काहीतरी देणं लागतो. पैसा नक्कीच. तर बाय प्रॉडक्ट तुम्हाला मिळणारच आहे. तो आपोआपच लोकं देऊन जातात. की जेव्हा आपण लोकांना एवढं छान प्रेडिक्ट करतो आणि त्याच्यावर सोपे-सोपे उपाय देतो, तर ते अर्धे तर लोकं आपल्याकडे येऊनच बरे होऊन जातात. हो, विश्लेषणामध्येच 90% व्यक्ती जो हं. आहे जो पॉझिटिव्ह होऊन जातो आणि छोटे उपाय दिले त्याला 100% त्याला जे काही आहे
समाधान मिळतं, एक ऊर्जा मिळते की अरे हा आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टीला आपल्याला थांबायचं आहे, कधी स्पीड वाढवायचं आहे, कधी पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहे, ती गोष्ट क्लिअर, त्याची क्लॅरिटी येऊन जाते व्यक्तीला. ठीक आहे, अजून काय अनुभव तुमचा? नाही, भरपूर आता वेळच मिळत नाहीये. रोज क्लायंटचे फोन, आमची अपॉइंटमेंट कधी घेणार आहे, आमची अपॉइंटमेंट कधी घेणार आहे. म्हणजे खूप छान की क्लास संपल्याच मग मी सांगितलं की आता क्लास संपलाय तर सुरू झालं लोकांचं. आधीपासूनच बुक आहेत सगळे. म्हणजे हे खूप छान, म्हणजे जे स्वप्न होतं ते लवकरच पूर्ण होईल असं वाटतंय तुमच्या ह्याच्यामुळे. आणि ते शंभर तुम्ही टक्के मला आधी प्रेडिक्ट केलं होतं, त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स जास्त आला. बरोबर, हा. बरोबर. तेच ते लोकांना आपण जेवढं सांगू ना, आता सतत म्हणजे आपण एखाद्याचं प्रेडिक्ट केलं छान, तर ते लोक अजून 100 लोकांना सांगतात. हो. त्याच्यामुळे अजून तर 8च दिवस नाही झाले क्लास संपवून, तर एवढे लाईन लागली लोकांची. होय, खूप हम्म. चांगल्या प्रकारे जे काय आहे, ऍज अ करिअर सुद्धा म्हणून हो, मॅक्सिमम लोक हो. जे आहे ना, याला बघू शकता या शास्त्राला. कुठेही याच्यामध्ये काही 100%. असं अंधश्रद्धा नाहीये किंवा कारण कुठे काही चुकीचं काहीच नाहीये, चुकीचं काहीच नाहीये. प्रॅक्टिकली म्हणजे आपण जे ज्या लोक काही गोष्टी आहे. मानत पण नाहीये ना, त्यांना पण सांगते हे शास्त्र आहे, हे आम्ही बोलत नाही. जे शास्त्रात दिले ते आम्ही सांगतोय. त्याच्यामध्ये चूक असू नाही शकत. असं. आणि सगळ्यात हा सोपं, कॉन्फिडन्स. हा. चुटकीशी तुम्ही प्रिडिक्शन देऊ शकता. नुसता रंग हो, हो. बघितला, हाताचा आकार, बोटांमधले चढ उतार, पर्वत जरी बघितले, रेषा, तर हा पुढचा भाग आला. मग तोपर्यंत हो, तर तो 99% सरेंडरच झालेला असतो समोरचा. कारण हो. इतकं हो. क्युरॉसिटी त्याच्यामध्ये असते ना, की एकदम व्यक्ती जे आहे तो कॉन्फिडेंटली याच्यामध्ये अजून इंटरेस्ट दाखवतो. अजून सांगा मला काय जीवनातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या. तेच झालं ना, आधीचे जे क्लायंट बघितले माझ्या, म्हणून मी हात चेक करायची प्रॅक्टिसमध्ये, ते सगळे आता कनेक्टेड आहेत. आमचं बघ, पूर्ण डिटेलमध्ये सांग. पूर्ण फी घे पण सांग. ते 100 लोक असतील ना, तर ते तुम्हाला ऑलरेडी 1000-2000 रेफरन्सेस जे आहे ना, तिथूनच हं. येणार आहे ते. मित्र, 100%. नातेवाईक, कलिग, हं. शेजारी सगळ्यांना सांगतात, अरे ते मॅमने असं असं सांगितलं. अॅक्युरेट तंतोतंत त्या गोष्टी होत्यात. कधी विवाह होणार, कधी कुठं काय अडचण, कधी जॉबमध्ये कुठं प्रोग्रेस, कधी प्रमोशन, कधी तंतोतंत जे काही आहे तुम्ही प्रिडिक्ट कराल ना, तर तिथूनच तुम्हाला जे काही आहे फ्लो जो आहे तो वाढताना दिसतो लोकांचा. 100%. आणि त्या प्रॅक्टिसमुळे झालं. मी जिथे जायची तिकडे बघायची. प्रोग्राममध्ये गेलं तरी हात चेक कर, बसमध्ये पण हात चेक कर. तर ते लोकांना एवढं छान वाटायला लागलं ना, तिथूनच आता क्लायंट येतात दुसरे. ते मागे एका बाईचा घटस्फोट सांगितला होता ना मी, तर त्यांना एवढं आश्चर्य वाटलं, की "अरे बापरे! कसं सांगितलं?" त्यांनी अजून 4 क्लायंटला सांगितलं, "ही एकदम ॲक्युरेट सांगते" म्हणून. बरोबर. तर मग हे इतकं छान तुम्ही शिकवलं, त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद. अरे बापरे! आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाईफ टाईम मिळावं. मिळतच आहे. आहे, पण तरी आहे, पण. ऑलवेज आहे. चांगली प्रॅक्टिस करा, मार्गदर्शन करा लोकांना. जे काही लोक चिंतित आहे, डिप्रेशनमध्ये आहे, एन्झायटीमध्ये आहे, त्यांना प्रॉपर आपण ज्या ट्रिक आहे, त्या पद्धतीने जे काही आहे हे गाईड करा. खरोखर तुम्हाला याच्यामध्ये भरपूर सक्सेस मिळेल. बरोबर? ते आलाय, कॉन्फिडन्स भरपूर आलाय. तो फक्त तुमच्यामुळे. येस. नाही, तुमची मेहनत आहे त्याच्यामध्ये. तुम्ही तंतोतंत मी जे काही गोष्टी सांगितल्या, ज्या शिकवल्या, त्या हो, सगळ्यांचं हो. पालन केलं. आजही तेवढं पालन करताय. केलं तर आहे. हं. प्रत्येक फोटोग्राफी शब्दाचं जर असेल. तुम्ही आचरण केलं सरांनी सांगितलेल्या, तर मग कुठे तुमचा कोणीच हात धरू नाही शकत. आणि फक्त किती सोपं जेवढं. आहे. खूप आणि असं सोपं आहे, फार वेगळं किंवा सोपं आहे. खूप काही हं. अंग मेहनत किंवा खूप काही मेंटल स्ट्रेस घेऊन असं काहीच काही नाही, नाही काहीच नाही. याच्यामध्ये. फक्त इतक्या सोप्या नोट्स नीट पद्धतीने. फॉलो केल्या तर सगळं आहे. काही नाही बाकी. सोप्या सोप्या गोष्टी आहे, एकदम छोटे छोटे हं. स्टेप आहे. पण रिझल्ट एकदम सुंदर. नाही, खूप छान सर. ठीक आहे. हो, हो. चालेल. चालेल. ओके. ऑल द ओके. बेस्ट. थँक यू सर. थँक यू.